नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये च बुद्धा अतीताच ये च बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीताच ये च धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च सङ्घा अतीताच ये च सङ्घा अनागता पचुपन्नाच ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा। तीनही काळामध्ये आपल्या 30 पारम्या पूर्ण करून उत्पन्न होणारे सम्यक संबुद्ध त्यांनी स्वाख्यात केलेला हा सद्धम्म आणि त्या सद्धम्माच्या मार्गावर चालणारा हा श्रावक संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या भूतलावर जे पण बोधिसत्व येत असतात, जन्म घेत असतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य या लोकांमध्ये दान करत असतात, त्यांच्या संपूर्ण त्यागाला अभिवादन। या भूतलावरती संपूर्ण जे तीनही काळातले उपासक उपासिका वर्ग असतात ते या सद्धम्माला टिकवण्याला आपल्या दानादी धम्माने सुशोभित करतात। या तीनही काळातील उपासक उपासिका संघाला अनुमोदन। श्रद्धावान उपासक उपासिकांना कोणत्याही कारणाला हेतू लागतो, हेतूशिवाय कोणतेही कारण घडत नाही। तथागत सांगतात की कोणतीही गोष्ट जर घडत असेल तर त्याला त्या आधीचे कारण असलेच पाहिजे, विनाकारणाने कोणतीही गोष्ट घडत नाही। हेतूशिवाय घडलेली गोष्ट निरर्थक राहते, त्यामुळे हेतूशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही। एक छोटीशी तुम्हाला या काळामध्येच हे शासन लोक म्हणतात की द्वितीय बुद्ध शासन आहे, पण भगवंताचं एक द्वितीय असं बुद्ध शासन असते, बुद्धाचं बुद्ध शासन असते। बुद्धाने सांगून ठेवलेलं हे बुद्ध शासन जवळजवळ 5000 वर्षाचं आहे आणि या 5000 वर्षाच्या काळातली 2500 वर्ष निघून गेले, आता बाकी आहे 2500 वर्ष। आणि या मधल्या काळामध्ये या भूतलावर एक भिक्षू होऊन गेले, त्या भिक्षूंची कहाणी तुम्हाला माहीत असावी, त्यामुळे मनामध्ये प्रेरणा उत्पन्न होत असते। तर मधल्या काळामध्ये जेव्हा बुद्धाचं महापरिनिर्वाण होऊन जवळजवळ 300-400 वर्षाचा, त्यापेक्षा जास्त वर्षाचा कालखंड उलटला होता। आपल्या देशामध्ये ब्राह्मण धर्माची स्थिती पण आली होती। त्या काळात एक व्यक्ती आपल्या 10 पारम्या पूर्ण करून या भिक्षू संघामध्ये येण्याची वाट शोधत होता। भिक्षू संघामध्ये येण्याची वाट शोधत होता म्हणजे काय, त्याला भिक्षू संघामध्ये येण्याला वाट मिळत नव्हती। आपल्याला वाटते भिक्षू संघामध्ये स्थापित होणं खूप साधी गोष्ट आहे, कोणीही चिवर घेते, कोणीही येते, खोटी गोष्ट आहे। यासाठी तुमच्या खूप पुण्य पारम्या असाव्या लागतात, तेव्हा अंगावरती चिवर येते। कारण या दुनियेमध्ये लाखो नाही तर करोडो अब्जो जीव आहेत, त्याच्यामध्ये हे मनुष्य आहेत, या मनुष्याच्या सर्वांच्या अंगावरती चिवर येत नाही। ज्याची पारमी जागृत होते त्याच्या शरीरावरती चिवर येत असते। तर त्या व्यक्तीला पण वाटलं, त्यांचं त्या आधीचं जीवनातलं मला नाव माहीत नाही, त्यांचं भिक्षू जीवनातलं नाव माहीत आहे म्हणून त्यांना व्यक्ती संबोधत आहे। तर त्यांना वाटलं की आपण पण चिवर घ्यावं, पण त्यांचं
आयुष्य उलटून गेलं. त्यांना कोणीच नव्हतं, परिवार नाही, त्यांना कोणी नातेवाईक नाही, या भूतलावर एकटा प्राणी, एकटा मनुष्य. तर त्यांना वाटलं आपणही चिवर घ्यावं, म्हणून बाहेर देशातले नाही, आपल्या देशातले भिक्षू म्हणतात की मी खूप ठिकाणी चिवर मागायला गेलो. वेगवेगळे संघ असतात, भगवंताचा श्रावक संघ एकच आहे, पण त्याच्यामध्ये विविध मॉनिस्ट्री असतात, खूप वेगवेगळे विहार असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळा संघ भिक्षूंचा. प्रत्येक भिक्षू संघाकडे जायचे आणि म्हणायचे की पण ते मला चिवर घ्यायचं आहे, पण त्यांना चिवर कोणीच देत नव्हतं. बघा इकडे वय निघून जात आहे, 60 उलटली, वयाची 60 उलटून गेली, तो चिवर कोणी देत नाही. होऊ शकते चिवर नाही मिळालं, मी मरून जाईल. पारम्या पूर्ण झाल्या आहे, भगवंताची विद्या मिळाली, चिवर मिळालं, तर नक्कीच हा व्यक्ती अनंत पदाला पोहोचेल. पण कोणीही चिवर द्यायला तयार नाही. खूप शोधलं. एका ठिकाणी गेले, त्यांचे गुरु मोठ्या प्रेमाने म्हणतात चिवर पाहिजे. हो बनते, चिवर पाहिजे. मग चिवर देण्याची रीत काय आहे? का बरं तुला चिवर भेटत नाही याचा तुम्ही विचार केला का? ते म्हणतात नाही बनते, मला माहीत नाही, तुम्ही सांगा. बघ तुला चिवर मी देतो, पण तुझा गुन्हा काय आहे, तुला चिवर का मिळत नाही, तू ऐकून घे. ते म्हणतात की तुला याच्या आदल्या जन्मात, म्हणजे त्याची प्रतिसंधी जेव्हा मानव रूपावन झाली, तेव्हा त्याने कधीही कोणत्या भिक्षूला चिवर दान केलं नाही, कोणत्या भिक्षूला पात्र दान केलं नाही, म्हणून तुला कुठेही पात्र चिवर मिळत नाही आहे. होऊ शकते तुझं शील चांगलं आहे, तुझ्या पारम्या पूर्ण होऊ शकते, तू शीलवान आहे, धम्मवान आहे, तरी तुला चिवर मिळणं मुश्किल आहे. पण तुला एक उपाय सांगतो. का बरं? कारण की भिक्षूमध्ये खूप करुणा, मैत्री खूप असते, त्यामुळे तो प्रत्येकावर अनुकंपा करत असतो, कमी जास्त प्रमाणात असतो, पण अनुकंपा असतो. म्हणतो की असं घर शोध ज्या घरून तुला ते स्वमतीने, म्हणजे स्वतःच्या अनुमतीने तुला चिवर देतील परिस्कारामध्ये भेट म्हणून, असं घर शोध. त्या काळामध्ये स्थिती अशी होती की खूप भिक्षू होते. प्रत्येक परिवारातून 1-2 परिवार सोडले की एक भिक्षू व्हायचा. भारतामध्ये पण ही स्थिती होती. आता थायलंडमध्ये स्थिती आहे. आता होऊ शकते पुढच्या महिन्यामध्ये मी थायलंडला जाईल, तिथं खूप भिक्षू आहे. प्रत्येक परिवारामधून एक जण भिक्षू बनतो. त्यामुळे त्या परिवाराची जी भिक्षू संघावरची श्रद्धा आहे ती अगाढ वृत्तीची असते, मोठी असते. तिला वाटते कोणताही भिक्षू आला दारावरती आणि त्यानं पिंडपात मागितला, चारिकेला आला, पिंडपात मागितला म्हणजे जेवण मागितलं, तर असं वाटते की माझाच मुलगा आला आणि भरभरून त्याला पिंडपात देते. आपल्याकडे ही परिस्थिती दिसत नाही. पण जिथं एका घरी एक भिक्षू गेलेला असतो, त्यांना आपल्याच परिवाराचा प्रत्येक भिक्षू आपलाच वाटतो, अशी स्थिती असते. मग प्रत्येक घरातून 2-3 घरातून एक भिक्षू तिथे भिक्षू बनायचा. तर त्यांना वाटलं की कोण देईल मला चिवर, कोण देईल? चिवर द्यायला कोणीच तयार नव्हतं. खूप फिरला, शेवटी थकला बिचारा. एका झाडाखाली थांबला आणि आता म्हटलं की हे शेवटचं घर, यानंतर मी कोणाला मागणार नाही. हताश झाला, तहान लागली, भुकेनं व्याकुळ झाला, पण जीत सोडली नाही. आता म्हातार पण आलं होतं, साठी उलटली होती आणि वाटत होतं की या जीवाचं काही खरं नाही. मग शेवटच्या घरी गेला आणि त्या घरी त्यांना चिवर मिळालं. कसं मिळालं? त्यांनी आपल्या जो त्यांचा मुलगा होता त्याला चिवर द्यायला चिवर ठेवलं होतं. चिवर द्यायला चिवर ठेवलं असताना त्याच्या घरचा तो मुलगा वारला, म्हणजे तो कालकटित झाला, मेला. आता मग काय करायचं त्या चिवरचं? म्हणून म्हणतो ते की दादा तू घेऊन जा. त्यांना चिवर दिलं. ते चिवर घेऊन संध्याकाळी मोठ्या खुशीने आले. बघा चिवर मिळताच त्यांची ताने हरपली आणि भूक हरपली. म्हणजे त्यांना ताण लागलेली माहीत नव्हतं आणि भूक लागली सुद्धा माहीत नव्हतं. मला भूक लागली आहे, सगळं हरपलं. धावत आले संघाकडे आणि म्हणतात की आत्ताच आता प्रयोजित करा, मी खूप फिरलो,
माझ्या जीवाचा काही भरोसा नाही, खूप थकलो आहे. ते म्हणतात ठीक आहे, जरा धीर धर, उद्याला प्रवचित करतो. कारण की सूर्य मावळल्यानंतर प्रवचित करता येत नाही, हा नियम होता. मग सकाळची वाट पाहतो, रात्रभर त्याला झोप येत नाही. ज्याला सकाळच्या वेळी उठतो आणि धावत जातो आणि म्हणतो म्हणते आता तरी प्रवचित करा, खूप व्याकुळ झालो आहे. का बरं असं झालं सर? कारण त्याच्या पूर्ण 10 पारम्या पूर्ण झालेल्या होत्या. असा व्यक्ती व्याकुळ होतो, धम्माच्या सानिध्यात यायला खूप व्याकुळ होतो. आणि अंगावर काशाय वस्त्र माहीत झालं त्याला की मी घेऊ शकतो. त्याचे काही नियम असतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर काशाय वस्त्र जात नाही. तो व्यक्ती मनुष्य असावा, स्त्री असावी. तिसऱ्या प्रकारच्या जो व्यक्ती असतो त्याला आपण थर्ड जेंडर वगैरे म्हणतो, त्यांच्या शरीरावरती चिवर देता येत नाही. ज्याला कुष्ठरोग झाला आहे त्याला चिवर देता येत नाही. ज्याचे बोटं कटले आहे, नाक कटलं आहे, ज्याचे कानं कटले आहे त्याला चिवर देता येत नाही. त्याच्या शरीरावर व्रण आहे, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, अशा व्यक्तीला चिवर देता येत नाही. ज्या व्यक्ती असं म्हणतो तिरका आहे, एका बाजूला पाहतो, हां, तशा व्यक्तीला चिवर. असे खूप आहेत, 21 प्रकारचे लोक आहेत, अशा लोकांना चिवर देता येत नाही. मग तो चांगला राहतो, सुखरूप, म्हणतो की माझ्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे, मला चिवर द्या. खूप घाई करतो. त्याला प्रवचित करण्यात येते. प्रवचित झाल्यानंतर आता वर्षावास जवळ असतो. वर्षावास समजते ना? त्याची समजा सांगितलं तुम्हाला वर्षावास काय असते. हां, उपासकांचा वर्षावास नाही, भिक्षूंचा वर्षावास. मग वर्षावास असतो आणि त्या वर्षावासामध्ये त्याला एका ठिकाणी भिक्षूच्या सेवेसाठी ठेवत असतात. आणि काही काही काळामध्ये अशी स्थिती असते, एका दिवसाच्या श्रामणेराला सुद्धा भिक्षू बनवता येते. ऐकलं आहे कधी? एका दिवसाच्या श्रामणेराला भिक्षू बनवता येत असते, अशी स्थिती असते. त्यांना सांगतात की या ठिकाणी जाऊन गुरुच्या सानिध्यामध्ये वर्षावास कर. ते बंगालचा प्रांत जो आहे तुम्हाला माहीत आहे, बांगलादेश, कलकत्ता, त्या एरियामधली गोष्ट आहे. मग त्यांचं नाव ठेवण्यात येते. काय नाव ठेवतात? उपगुप्त. काय नाव ठेवतात? उपगुप्त. बनते उपगुप्त. आणि वर्षावासाला जातात, ध्यान करतात, आपल्या गुरुची सेवा करतात, संघाची सेवा करतात. आमच्यामध्ये पुन्हा एक, मी ज्या ठिकाणी म्हणजे ट्रेनिंगला होतो, भिक्षू बनल्यानंतर लगेच तिथे गेलो, संघामध्ये राहिलो. तिथं आम्हाला झाडू मारावं लागतं, सकाळ आणि सायंकाळ एक ड्युटी असते सगळ्यांना. मग ते तेरो असो, तो महातेरो असो, कोणी असो, झाडू असतो असा लांब, त्याला अशी मोठी काडी बांधली असते. तुम्ही टी व्हीमध्ये पाहता ना, तो झाडू, तो व्यायाम असतो आमचा, तो सगळ्यांना मारावा लागतो. नित्य आहे ते, विनयामध्ये आहे आमच्या, प्रत्येकाला तो झाडू मारावा लागतो, तो तिथला विनय आहे. मग सगळे मारतात, मग ते पण झाडू मारतात, सगळी सेवा करतात, साफसफाई ठेवतात. पहिला महिना संपतो आणि श्रोता पत्ती फळाला प्राप्त होतो. दुसऱ्या महिन्याचा अर्धा महिना संपतो, अमावस्या येते, सगदागामी. दुसरी पौर्णिमा अनागामी आणि सगदागामी. आणि मग शेवटच्या पौर्णिमेला एकदम अनंतपद प्राप्त होते. आता ज्याला अनंतपद प्राप्त होते ना, त्याला मनामधून खूप खुशी असते. त्याला माहीत होते की यानंतर मला कोणत्याही भवचक्रामध्ये फसण्याची गरज नाही. मी या ब्रह्मचर्यवासाचा म्हणजे जो पण हेतू आहे तो पूर्ण केला आहे. अरंत सांगत नाही मी अरंत आहे म्हणून. अरंत काय सांगतो संघामध्ये की माझं ब्रह्मचर्य पूर्ण झालं आहे, जे करायचं होतं ते सगळं मी करून मुक्त झालो आहे, आता मला करायला काही राहिलं नाही. तर सांगत नाही मी अरंत झालो म्हणून, लक्षात ठेवायचं. गुरुला जाऊन सांगतो पवारणा असते, तुम्हाला माहीत असेल, वर्षावासानंतर पवारणा असते. त्या पवारणेमध्ये सांगतो की माझं ब्रह्मचर्य पूर्ण झालं आहे. त्याला सगळा संघ साधुवाद देतो, साधू साधूचा गजर होतो. गुरुला खुशी असते कधी पण, आपला शिष्य, माझा शिष्य अरंत झाला. आणि त्या कमी वयामध्ये त्याची लगेच उपसंपदा करण्यात येते. उपसंपदा होते आणि मस्त स्वच्छंदपणे त्या आपल्या अरंत पदाचा आस्वाद घेत असतो, मुक्तीचा आस्वाद घेत असतो. आणि त्याच काळामध्ये नेमकं तुम्हाला माहीत असेल, खूप साऱ्या भिक्षूंच्या कत्तली झाल्या होत्या. खूप साऱ्या भिक्षूंच्या कत्तली झाल्या होत्या आपल्या देशामध्ये. काय केलं होतं? भिक्षूंचे सर धड अलग करून त्याला दगडावरती फोडण्यात आलं होतं. म्हणून त्याला आपण म्हणतो ना
नारळ पूर्ण चालू आहे की नाही, घेतो आणि गुच्ची पकडतो आणि गुट्यावर आपटतो. त्या पिशवीमध्ये त्याला बांधायचं आणि गुट्यावरती आपटायचं. का बरं असं? कारण की एका भिक्षूच्या डोक्याची किंमत सोन्याच्या मुद्रा होत्या, 100 सोन्याच्या मुद्रा. साधी गोष्ट मग आता एवढं भेटत आहे तर कोणी येऊ ना. तर मग लोक म्हणतात की बाहेरच्या नाही, आपल्या लोकांनी साथ दिली त्यांना. भिक्षूचं जीवन खूप दुर्मिळ आहे, सगळे भिक्षू म्हणत नाही आणि भले तर टिकत नाही. आणि शिल्पांत कमी असतात, शील संपन्न होणं साधी गोष्ट नाही. मग खूप भिक्षूंचे कत्तल व्हायला लागल्या. हे अरंत होते. त्याच्या आधी काय घडलं? एक गोष्ट घडली. आता मारावरती विजय प्राप्त केलेला हा शूरवीर, त्याला अरंत म्हणतो आपण. तर मार त्याची चेष्टा करायला येत असं त्याच्याकडे. आता गंमत घ्यायची, अरंत आहे ना, गंमत घ्यायची. अरंत काय साधा नसतो आणि उपगुप्तभंतेजी एकदम शांत स्वभावाचे होते. त्यामुळे तो मार आला त्यांच्याकडे आणि म्हणतो, उपगुप्ता लक्ष दे माझ्याकडे. तुला माहित आहे का की तुझं आयु खूप कमी राहिला आहे. आता म्हातारा झालास, उद्या नाही तर परवा जाशील. उपगुप्तमंत्रीला वाटते, हो खरंच आहे, उद्या परवा मी जाऊ शकतो. पण तू का एवढा नाचत आहे? माराला विचारतो. मार म्हणतो, त्याच्या मागं कारण आहे. माझं आयुष्य खूप मोठं आहे. मी तुमच्या शास्त्राला पाहिलं. कोणाला? तुमच्या शास्त्राला पाहिलं. खूप सारे भिक्षू अरंत निघून गेले, त्यांना पाहिलं. तू निघून जाशील, तुलाही पाहिजे. तुझ्या समोर येणाऱ्या लोकांना पाहिजे. पण तुझं आयुष्य लहान आहे. अरंत झालं तर काय झालं? उपगुप्तमंत्र्याला वाटते, जाऊ दे, हा खरा बोलतात, पण यांना माझी चेष्टा करायला पाहिजे. म्हणून एक दिव्यमाला निर्माण करतात, त्या गळ्यात टाकतात. कोणाच्या? त्या माराच्या. आता अरंताने टाकलेली दिव्यमाला कोणीही काढू शकत नाही. तर तो मार झटपटतो, त्याला त्या पाशातून बाहेर पडता येत नाही. झटपटतो, आपल्या सेनापतीकडे जातो. वेगवेगळ्या, तो देवपुत्र असतो, माराला देवपुत्र म्हणतात. आता तो विविध ठिकाणी जातो आणि ते मार काढण्याची प्रयत्न करतो, पण तो काढू शकत नाही. मग त्याला त्याचे जे साथी असतात ते सांगतात की बघ, ज्यानं माळ घातली ना तोच काढ, दुसऱ्याला काढता येत नाही. आणि तुला कोण सांगितलं चेष्टा करायला? ते म्हणतात गलती झाली, मी जातो उपगुप्तमंत्रीकडे आणि माफी मागतो. जातो, म्हणतो, बनते मला माफ करा, मी यानंतर तुमची चेष्टा करणार नाही. तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता, तुम्ही माराला चांगल्या प्रकारे ओळखू शकता, तुम्ही मनाला स्वच्छ ठेवता, शांत ठेवता, हे मला माहीत झालं. माड काढा. ते म्हणते एका अटीवर. माड तर काढतो, पण अट आहे. कोणती अट? तुम्ही माझ्या शास्त्राला बघितलं आहे ना, मी तथागत सम्यक संबोधाला. मग ते कसे होते त्याचं रूप मला धारण करून दाखव. मार कोणाचं रूप धारण करू शकतो? मार म्हणजे काय? मनाची स्थिती. मनामध्ये असतो मार, हा मनाची स्थिती. एका वेळेस किती साऱ्या स्थिती मनामध्ये निर्माण होतात? रागाच्या, द्वेषाच्या, लोभाच्या. मग ठीक आहे म्हणतो, पण एक अट तो मांडतो की माझं जेव्हा मी तुमच्या शास्त्राचं रूप धारण करेल तेव्हा तुम्ही मला वंदन नाही करायचं. तुम्ही जर वंदन केलं तर मी आपल्या मूळ रूपामध्ये पुन्हा जेवून अंतर्धान होऊन जाईल, म्हणजे गायब होऊन जाईल. ते म्हणतो ठीक आहे. आता तो तथागताच्या रूपात येतो. आणि असं मी ऐकलं आहे, असं म्हणतात की त्या काळामध्ये तथागताचं रूप जे त्या मारान धारण केलं ते खूप लोकांनी बघितलं. जे श्रद्धासंपन्न लोक होते त्या लोकांनी बघितलं असं म्हणतात. त्यात किती विश्वसनीयता आहे मला माहीत नाही, पण लोकांनी बघितलं म्हणतात. मग जसं तथागताचं रूप धारण करतो तो मार, तसे बनतेचे हात जुडतात. आता आपल्या शास्त्रासमोर कोणाचे हात नाही जुडत? गुरुसमोर जुडते. तर प्रत्यक्षात तथागत आले तर हात जोडणार. हात अशी जवळजवळ यायला लागतात तर तो मार आपल्या रूपामध्ये येऊन अंतर्धान होऊन जातो, म्हणजे गायब होऊन जातो. मग ज्यांना वाटते की उगच जास्त वेळ मी पाहायचं, उगच मी काय केलं, हात जोडायला घाई केली. मग ही घटना घडून जाते. आणि मग सांगितलं तुम्हाला भिक्षूंच्या कत्तली झाल्या त्या काळामध्ये. त्या काळामध्ये ते म्हणतात की महाराजांनी काय म्हटलं आहे मला की तुझं जे निबाण आहे तू लवकर होणार आहे, तू लवकर निघून जाशील, पण मला लवकर जायचं नाही, मला शास्त्राचं हे शासन टिकवून ठेवायचं आहे. मग ते काय करतात? बंगालचा उपसागर माहीत आहे? माहीत आहे का? कुठं आहे? नाही. आता बंगाल म्हणलं तर बंगाल प्रांत, कलकत्ता साईड, बांगलादेश आहे की नाही. त्या उपसागरामध्ये अजूनही उपगुप्तभंतेजी अंतर्ध्यानामध्ये आहेत, म्हणजे ते सूक्ष्म चित्तधारी म्हणून तिथं अजूनही वास करत आहेत. असे 2 भिक्षू आहेत. एक
महाकाश्यपपंथी आणि एक उपगुप्तपंथी. महाकाश्यपपंथीजी त्यांचा संकल्प होता की जे समोर येणारे बुद्ध आहेत त्यांना त्यांचं पात्र आणि चिवर परत करून मी काय करेल, निब्बाण घेईल. आणि उपगुप्तपंथी पण म्हणतात की हे शासन संपतपर्यंत मी राहील आणि नंतर मी काय केलं, स्वतःचं निब्बाण घेईल. जसं असं म्हणतात की तथागताला जर आनंदपंथींनी म्हटलं असतं एक कल्प पुन्हा थांबा, तर ते पुन्हा एक कल्प थांबले असते. त्यावेळेस मार्च येण्यावेळी हवी असते आणि त्यावेळेस आनंदपंथी काही अरंत नव्हते. आनंदपंथी त्यावेळेस फक्त श्रोतापत्ती फळाला प्राप्त झालेले होते, त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं. जरा थांबवून गेले होते, त्यांना सुचत नव्हतं, म्हणून त्यांनी काही भगवंताला थांबवलं नाही. जेव्हा पहिली संगती झाली ना, त्या संगतीमध्ये महाकाश्यपपंथीने हा प्रश्न विचारला, थांबवलं काऊन नाही, तेव्हा आनंदपंथी शांत होते, तोपर्यंत असे अरण झाले होते. मग उपगुप्तपंथी त्या सागरात राहतात बंगालच्या. म्हणून आजही थायलंड आणि ब्रह्मदेशातले भिक्षू काही काही ठिकाणी रात्रीला चारिका करतात. रात्री चारिका, तुम्ही सकाळची चारिका ऐकली ना, पिंडपात, रात्री करतात आणि त्या पाण्यामध्ये त्या अन्नाचं दान करतात. आता तुम्हाला नंतर माहिती, सध्या नवीन नवीन सांगत आहे. मग ते शासन टिकवायला भिक्षू हवा असतो. जर या भूतलावर एकही भिक्षू राहणार नाही, एकही भिक्षू, तरी शासन टिकणार नाही. एक तरी भिक्षू पाहिजे. शेवटी तो त्याने पूर्ण विनय तोडले तरी शेवटचा भिक्षू, तरी पण तो म्हणतो ना मी भिक्षू आहो, अंगावर चिवर आहे, तरी पण हे शासन टिकून राहील. साधारण उपासक किती पांढरे कपडे घाला, पण या शासनाला टिकवू शकत नाही. भिक्षूंची गरज आहे, बुद्धपुत्रांची गरज आहे. आज आपल्या देशामधली स्थिती जरा चांगली होत आहे, तरी पण आपल्या मुलाला दान द्यायचं खूप लोकांची इच्छा होत नाही. मी खूप ठिकाणी जातो, माझ्याकडे येतात पण ते त्या लेवलचे नसतात. आता त्या दिवशी एक बाबाजी येऊन गेले, म्हणे शिवर द्या. मी त्यांना मग प्रश्न विचारले, आपल्याकडे उपासक आले होते, पण ते म्हणे असं नाही राहत, म्हणे सगळ्याला अधिकार आहे, म्हणे काय घ्यायचा, चिवर घ्यायचा. मी म्हटलं नाही, सगळ्याला अधिकार नाही, कोणी सांगितलं, आम्हाला भिक्षूंना काही बंधन नाही सगळ्यांना चिवर द्यायचं. त्याच्या मागं काही अटी असतात. मग त्या बाबाला विचारलं, बाबा तुम्ही कुठून आले, तुमचं नाव काय, पडून तर नाही आले, चोरी करून तर नाही आले, कुणाला मारून तर नाही आले, सगळं विचार लागते ना. उद्या आम्ही तुम्हाला चिवर देऊ आणि तुमची बायको आमच्यावर केस कराल, बंदी जी अंधर्म, सगळं सांभाळून करावं लागतं, सगळं विचार करून करावं लागतं. कळलं का? आपल्या पोरांना जेव्हा जेव्हा शिबिर असते ना शामनेर, त्या शिबिरामध्ये दान करा 10 दिवसासाठी तरी, आणि संकल्प करा. त्या पोरांना सांगा म्हणजे संकल्प करायला की जेव्हा बुद्धाचं शासन किंवा बुद्ध काळ येईल, आर्य मैत्रेय बुद्ध जेव्हा येणार आहे नवीन, त्या काळामध्ये त्याच्या अंगावरती चिवर येऊन त्याला त्या काळात निब्बाण प्राप्त व्हावं, महाश्रावक अग्रश्रावक बनून त्याला निब्बाण प्राप्त व्हावं, असं संकल्प करायला सांगायचं. ठीक आहे. आणि तुम्ही पण जेव्हा दान देताना खूप साऱ्या देशामध्ये ही प्रथा आहे की दान देताना एक संकल्प केला जातो. जर भोजन दान देताना मनातल्या मनात किंवा वाचेने पण तुम्ही संकल्प करू शकता. नेहमी कोणतंही दान देताना शुद्ध चित्तेने दान द्यायचं आणि दान देताना संकल्प करायचा. समजलं की जोपर्यंत तुम्ही कोणाला दान देत नाही ती वस्तू तुम्हाला प्राप्त होत नाही. उपगुप्तपंथी खूप हिंडले पण त्यांना चिवर पात्र मिळालं नाही. नसतं मिळालं भिक्षू म्हणू शकले असते का? त्यांना अरंत पदे प्राप्त झालं असतं, पण हे शासन टिकतपर्यंत त्यांनी स्वतःला वाचवून ठेवू शकले नाही. कारण याच्या मागचं नियम असा आहे की एखादा साधारण व्यक्ती म्हणजे गृहस्थ व्यक्ती, एखादा उपासक जर अरंत पदाला पोहोचला तर त्याला फक्त 1 दिवसाची मुदत असते, नाही त्याला निब्बाण घ्यावं लागतं. हे सूर्य मावळत पण त्याला चिवर घ्यावं लागते, गृहत्याग करावा लागतो, टक्कल करावं लागते, काषाय वस्त्र धारण करावं लागते, प्रभुजीत व्हावं लागते, तेव्हा तो त्याचं शरीर ते टिकवू शकतो, नाही त्याला निब्बाण घ्यावं लागते. कारण तो बंधनात लटकून राहू शकत नाही. समजलं? म्हणून लक्षात ठेवा की आपल्या मुलांना, आणि तुम्ही पण जमत असेल तर कधी कुठे शिबिर आलो उपासिकांचं वगैरे ते जाऊन चिवर घ्यायचं. कशात भेऊ नका, काय टक्कल केलं तर केसे येतात वापस, आहे की नाही, ते आपलेच हो. ठीक आहे, घेण्याचा प्रयत्न करा. कारण की दुर्मिळ आहे, मनुष्य जीवन भेटणं दुर्मिळ आहे. या मनुष्य जीवनामध्ये सद्धम्म भेटणं दुर्मिळ आहे. आणि बुद्धाच्या शासनामध्ये आपलं
हे जे जीवन आहे त्या 3 रत्नांना शरण जाऊन जीवन जगणं दुर्मिळ आहे. ठीक आहे. म्हणून काय करा, जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तेव्हा काशाय वस्त्र धारण करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचे खूप मंगल हो, खूप कल्याण हो. या भूतलावर जन्मलेले जे पण प्राणी असतील, सूक्ष्म असो वा स्थूल असो, जवळचे वा दूरचे असो, मनुष्य असो अमनुष्य असो, या सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सर्व प्रकारच्या संपत्तीचा लाभ हो, या सद्धमाचा मार्ग मिळो, निब्बाणाची प्राप्ती हो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम. सुखी होऊन ही दुःखानी भया रोगाणी सुखापमुच्यंतु. धनवड्डो कोणतु आई वड्डो कोणतु सब संपत्ती सिद्ध्या होंतु निब्बाण पच्यंतु. खूप मंगल हो, खूप कल्याण. सुखी. देवोपासिका निघाल्या नाही.